बातमी सविस्तर आहे। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत असं भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं होतं। तर भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस असं संजय राऊत म्हणतायत। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवतायत असंही राऊतांनी म्हटलंय। वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है। जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर हैं। वो मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो इससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से डरो। एक नंबरचा लफंगा माणूस आहे ते। बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही, आणि त्याला पद्मभूषण दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिलं। हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या। जोड्याने मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी। उत्तराची भाषा तुम्ही करू नका। तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोश्यारीजींनी सरकारमध्ये असताना, राज्यपाल असताना केलं। भगतसिंह कोश्यारींबद्दल तुम्ही असे शब्द वापरता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। संजय राऊत लफंगे तुम्ही आहात। महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली, आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळेच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं। त्या कोश्यारीजींवर टीका करू नका। कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता।